पाडेखुर्द लिफ्ट शिवारातील शेतकऱ्यांचे शिवार रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन। कळवण तालुक्यातील नामांकित राजकीय घडामोडीतील अग्रेसर असलेले गाव म्हणजे पाडेखुर्द येथील लिफ्ट शिवार रस्ता बऱ्याच वर्षापासून दुरुस्तीविना प्रलंबित असल्याने रस्ता पूर्णतः खचला असून रस्त्यावर मोठमोठे पावसामुळे खड्डे पडले असून पावसाळ्यात पूर्ण पाणी खड्ड्यांमध्ये साचले जात असून त्याचा विपरीत परिणाम हा शेती व्यवसायावर होताना दिसून येत आहे। लिफ्ट शिवारात बहुतांशी शेतकरी वर्ग हा शेतात वास्तव्यास असल्याने शाळेत जाणारे चिमुकले विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक यांचे अतोनात हाल होत असल्याने व त्याचबरोबर शेतीमाल काढणे जिकरीचे झाल्याने संतप्त शेतकरी संतापले आहेत। करो या मरो, आता बस, खूप सहन केलं, किती कंबरडे हातपाय मनके मोडून घ्यायचे का आता सहन नाही होत, सहन नाही करायचे। शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कळवणचे तहसीलदार श्री रोहिदास वारुळे यांना रस्ता दुरुस्ती व रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निवेदन दिले। शेतकऱ्यांचे निवेदन तहसीलदार यांनी त्वरित स्वीकारून शेतकऱ्यांना सांगितले की सद्यस्थितीत आपण रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवण्यासाठी परवानगी त्वरित देत आहोत। रस्ता काम करीत असताना जर कुणी विनाकारण आडवे येत असेल व कोणी त्या परिसरातील भाई गुंड प्रवृत्तीचा कोणी मुरुम टाकायला विरोध करायला कोणी आला तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील, याची देखील सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेण्याचे तहसीलदार श्री रोहिदास वारुळे यांनी सांगितले। या प्रसंगी लिफ्ट शिवारातील शेतकरी गुलाब पाटील, आबा एकनाथ पाटील, साहेबराव पाटील, एकनाथ पाटील, सचिन पाटील, दादाभाऊ पाटील, प्रताप पाटील, भाऊसाहेब गांगुर्डे, मनोज पाटील, अरुण पाटील, प्रवीण पाटील, आनंदा पाटील, धर्मा पाटील, विशाल पाटील, संदीप पाटील, गोटू पाटील, दिनेश पवार, दत्तू पवार, नितीन पवार, रिंकू पाटील, विलास पाटील, भैया पाटील, तुषार पाटील, मुरलीधर पाटील, रोशन देवरे, पंकज पाटील, सुनील पाटील, हिरामण पाटील, बापूसाहेब गांगुर्डे आदींबरोबर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी दीपक गांगुर्डे, कळवण।